महाराज चौक या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यामुळे या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भीम। फुले शाहू भगत सिंह। हमारे जो सभी स्टूडेंट्स हैं, पिछले कुछ दिनों से प्रोटेस्ट जो जंतर मंतर पे चल रहा था, सभी स्टूडेंट की मांग थी कि नीट एग्जाम के जो पेपर लीक हुए थे तो धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा दिया, रेजिग्नेशन करना चाहिए, राजीनामा देना चाहिए। लेकिन ये सरकार के कुछ लोग बोल रहे थे कि ये सरकार में रेजिग्नेशन होता नहीं, राजीनामा होता नहीं। लेकिन स्टूडेंट अपनी मांग पर कायम रहे। ये सरकार ने बर्बरता के साथ सभी स्टूडेंट को बुरी तरीके से पीटा, हमला किया, लेकिन फिर भी स्टूडेंट पीछे हटे नहीं और जो मांग थी वो पूरी कर ही ये स्टूडेंट शांत रहे नहीं। जब तक विजय होता नहीं तब तक ये सभी स्टूडेंट जंतर मंतर पर डटे रहे। ये जो जीत है ये सभी स्टूडेंट की जीत आहे आणि देशभरातून मोठ्या पातळीवर या आंदोलनाला पाठिंबा मिळाला। देशातून कान्याकोपऱ्यातून प्रत्येक माणसानं या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि हे जे लोक म्हणत होते की या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, विद्यार्थ्यांनी त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सोडला नाही। जे अभिजित दिपके ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू होतं, सोनम वांगचुक जे सायंटिस्ट आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू होतं। अतिशय शांततेच्या मार्गाने त्यांचं आंदोलन चालू असताना सुद्धा या सरकारनं अमानुषपणे त्यांच्यावर लाठीचार्ज केला, हल्ला केला। माता भगिनी महिलांना सुद्धा या लोकांनी सोडलं नाही। एवढं होऊन सुद्धा आज सकाळीच एक केंद्रीय मंत्री असं म्हणत होता की 3-4 कॉक्रोचला लटकून द्यावं लागेल। या हरामखोराची ही जी मस्ती आहे आणि हा जो मुजोरपणा आहे, तर हा मुजोरपणा संपवण्याचं काम या देशातल्या तरुणांनी केलं आणि भविष्यामध्ये जर अशाच पद्धतीने यांनी मुजोरी कायम ठेवली तर रस्त्यावर घेरू मारल्याशिवाय या देशाचे तरुण आता स्वस्थ बसणार नाही। सरकारच्या लक्षात आलं की आता आपल्याला राजीनामा दिल्याशिवाय पर्याय नाही। शेवटी या सरकारला झुकावं लागलं आणि राजीनामा द्यावा लागला। हा जो विजय हा या देशातल्या तरुणांचा विजय, हा युवकांचा विजय आणि सर्वसामान्य तरुणांचा विजय। पहिली विकेट आता पडलेली आहे। याच्या अगोदर सुद्धा 2024 मध्ये याच धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री असताना नीटचा पेपर फुटला होता, त्यावेळेस यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती। आता परत पेपर फुटला। आता खालचे बळी या लोकांनी दिले होते, परंतु तरुण जे मुलं रस्त्यावर उतरलेले, ज्याला आपण JNG म्हणतो, तर हे सर्व हुशार आहे। त्यांनी सांगितलं की छोटे मासे नको, तर जो मोठा मासा आहे तर हा मोठा मासा याच्यामध्ये अडकला पाहिजे। आणि आज खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे। मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद।